नमस्कार मित्र हो. आज पुन्हा एकदा आपण एक नवा विषय घेऊन नवा त्या विषयाच्या तज्ज्ञांसोबत बातचीतसाठी एकत्र आलो आहोत. आपण सर्व वेगवेगळ्या विविध प्लॅटफॉर्मवरती या मुलाखतीची वाट पाहत आहात. ही मुलाखत सध्या यूट्यूब चॅनल जे दिल्ली निवासी गणेश चंद्रसी या नावाने आहे त्यावरती लाईव्ह होते आहे आणि त्याची लिंक आपण आपल्या सोयीच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध करून देत आहे. तिथनं ती मुलाखत आपण पाहत आहात. आजचा विषय जो सर्वांच्या सध्या तरी गेल्या 6 महिन्याच्या लॉकडाऊन काळामध्ये खूपच जवळचा आणि इंटरनेट कनेक्शन, वायफाय, मोबाईल डाटा याचा सर्वोत्तम अधिक वापर होतोच आहे, पण तो सर्वोत्तम वापर कसा करावा याच्या विवंचनेत प्रत्येक घर त्रासलेलं आहे आणि अपेक्षा ठेवते की काहीतरी मला सोल्युशन पाहिजे आहे आणि त्यातलं एखादं सोल्युशन तरी आपल्याला चांगलं मिळू शकतं का याचा विचार करता एक सोल्युशन दिसलं. जे मला गवसलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचा विचार म्हणून ही मुलाखत आपण आयोजित केली आहे. आजचे प्रमुख पाहुणे आशुतोष वसंत या आमच्या आजच्या पाहुण्यांचं आधी मी या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. आशुतोषजी आपलं स्वागत आहे आणि या मुलाखतीची सुरुवात करत असताना आपला एकूण परिचय मी टप्प्याटप्प्याने पुढे देणार आहे, परंतु जेव्हा हा विषय हाती घेतला तेव्हा सर्वदूर मला खूप प्रतिसाद महाराष्ट्रातून आणि देशभरातून आला की हा विषय आमच्या अत्यंत सध्या समोरचा मोठा असा प्रश्न निर्माण झाला. तुम्हाला तो विषय सुचला त्याबद्दल धन्यवाद. पण त्याही पेक्षा ह्या नावाचं त्यांना खूप कोड आहे की जसं आता गणेश हा सोल्युशन काय देणार आहे याबद्दल जसं त्यांना आकर्षण आणि जिज्ञासा आहे तशीच तुमच्या नावाबद्दलची जिज्ञासा मोठी आहे. तर आपण मुलाखतीची सुरुवात करत असताना आशुतोष वसंत या नावामागचं गमक समजून घेऊया आणि मग जे इंटरनेट आता सर्व देशभर रेल्वे स्टेशनवरती आम्हाला उपलब्ध होत आहे तिथपासून आता घराघरापर्यंत कसं पोहोचेल हा प्रवास आपण ऐकूया. सुरुवातीला या नावाचं आम्हाला गमक सांगा की नेमकं हे नाव असं आहे कसं. गणेशजी, सगळ्यात पहिले तर तुमचा खूप खूप धन्यवाद आणि थँक्स फॉर गिव्हिंग मी अ चान्स टू बी देअर टू बी इन अ पोझिशन की आपण सगळ्यांशी बोलू शकू. ऍक्च्युली काय झालं होतं, 5वीचा बोर्डचा फॉर्म भरताना वडिलांचं नाव माझं वसंत रामचंद्र सरवटे, तर आशुतोष वसंत अच्छा, तुम्ही लिहिलं. सरवटे आहात. अच्छा, ओके. आशुतोष ऑलरेडी मोठं नाव असल्यामुळे आशुतोष लिहिलं, वसंत लिहिलं, त्यानंतर सरवटे लिहायला जागा उरली नाही. तर मी वडिलांना विचारलं आता काय करू, तर वडील म्हणाले आता वेळ आलेला आहे की यू शुड बी रिकॉग्नाइज्ड बाय युअर डीड्स, बाय युअर कर्माज, नॉट बाय युअर लिनिएज. सो यू शुड कार्व फॉर युअर सेल्फ ऑन युअर ओन. तर दॅट वॉज दी फर्स्ट इंट्रोडक्शन टू द रिअल वर्ल्ड बाय माय डॅड. ते म्हणाले की तुला माझ्या नावाने ओळखायची गरज नाहीये, माझं फर्स्ट नेम तुझ्याबरोबर आहे आशुतोष वसंत म्हणून, पण तू आपलं नाव एस्टॅब्लिश कर. दॅट हॅज जर्नी. आणि असं म्हणजे विदाउट बिंग साऊंडिंग इमॉडस्ट, 5th बोर्ड, 8th बोर्ड, 11th बोर्ड सगळ्यांमध्ये मी मेरिटमध्ये होतो. तुम्हालाच वाटतं की मी वडिलांचं हे थोडस प्रयत्न केला त्या नावाला पुढे करायचं. हा, तर या नावापासून तर तशी सुरुवात झाली, परंतु आपण सुरुवातीला शिक्षण आपलं मध्य प्रदेशातलं आहे, परंतु आपला जन्म आणि आपलं कुटुंब पण मध्य प्रदेशचं आहे. महाराष्ट्राशी तुमचा मराठी भाषेचा कसा संबंध? सरवटे तर मराठी नाव आहे, पण महाराष्ट्राशी संबंध कसा? माझा जन्म नागपूरचा आहे. माझी आई नागपूरहून आहे आणि नागपूरला जे राहिलेले त्यांना माहिती असेल, मॉडेल हायस्कूल नावाचं एक शाळा आहे अगदी स्टेशन जवळ. त्याची स्थापना माझ्या आजोबांनी केली होती. ते अनंत हनुमंत पाध्ये नावाने खूप प्रसिद्ध इंग्लिशचे टीचर होते. त्यांना त्यावेळी गव्हर्नर्स अवॉर्ड, प्रेसिडेंट्स अवॉर्ड मिळालेले आणि त्यांनी आपलं सगळं काही त्या शाळेत लावलं. तर आई ते कोल्हापूरचे पण येऊन नागपूरला सेटल झाले होते आज कर्मभूमी. तर माझा जन्म नागपूरचा आणि माझे वडील MP PWD मध्ये होते. तर मी म्हणेन की मी थोडं त्यांच्याकडनं इनहेरिट केलं की काय म्हणाल, एक्स्ट्रीमली हेडस्ट्रॉंग आणि व्हेरी कमिटेड टू हिज कॉज. आणि तुम्ही असं असलं की तुमचं काय होतं, दर डिसेंबरमध्ये ट्रान्सफर होते. आणि MP असं कोणती मोठं MP, नॉट द स्मॉल MP नाव,
एमपीच्या प्रत्येक शहरात, प्रत्येक शाळेत, प्रत्येक वर्षी डिफरंट मीडियम मध्ये शिकलेलो आहे मी. तर बरोबर डिसेंबरमध्ये ट्रान्सफर व्हायच्या आणि माझे वडील म्हणायचे, आय एम कॉन्फिडंट अबाउट माय किड्स, मला काही गरज नाही, त्या दिवशी ट्रान्सफर झाली दुसऱ्या दिवशी जाऊन जॉईन करायचं. तर असं आम्ही, मी, माझा भाऊ आणि माझी बहीण, आम्ही खूप असे, आता तुम्ही सफर म्हणा किंवा काही म्हणा, पण आमचे सारखे मीडियम्स चेंज, शाळा चेंज, पण त्यामुळे एक तुम्ही हे म्हणू शकता की एक सर्वायवल स्किल्स आणि ते डेव्हलप झालंय. आम्ही तिघे जण विदाऊट एनी काय म्हणतात सपोर्ट, सगळ्यांनी ऑन मेरिट बेसिस इंजिनिअरिंग किंवा मेडिकल आपले आपले प्रोफेशन्स पिकअप केले होय. आणि बेस्ट कॉलेजेसमध्ये पुढे जाऊ शकलो. देवाची दया आणि आईवडिलांचा आशीर्वाद. नाही, आपण मुळात ज्या मध्य प्रदेशमध्ये शिक्षण घेत असताना ज्या कॉलेजमध्ये आपण काम केलं, परंतु ते शिक्षण घेत असताना टेलिकम्युनिकेशन इंजिनियर आपण झालात. पण रेल्वे ही आपली चॉईस होती की पहिला नंबर तिथे लागला आपला आणि मग आपण रेल्वेतच करिअर करायचं असं ठरवलं, की तुम्ही तुमचा ऍक्च्युअल त्यावेळेस चॉईस काय होता जॉबचा? मी ऍक्च्युली REC भोपाळहून पास आउट आहे 1990 मध्ये, आणि आमच्याकडे कॅम्पसमध्ये कंपनीज यायच्या आणि काही एक्झाम्सचं पण हे होतं. तर मला माझ्याजवळ जेव्हा मी फायनल इयर मध्ये होतो, माझ्याजवळ 10 पब्लिक सेक्टर, 3 प्रायव्हेट सेक्टर आणि एक इंडियन नेव्ही, असा 14 जॉब्स होते जेव्हा मी 1990 मध्ये बाहेर निघालो. बापरे. आणि शेवटी मला बॅन केलं होतं की तू कोणत्या इंटरव्ह्यूज मध्ये बसणार नाही, कारण ते म्हणाले की आता नेक्स्ट लोकांनाही चान्स द्यायला पाहिजे. हा. तर मी L&T एक अशी कंपनी होती ज्यात फक्त माझं सिलेक्शन झालं होतं. तर मला असं वाटलं होय. की L&T स्पेशल, बाकी सगळ्यांमध्ये एक दोन लोक सिलेक्ट झाले होते. तर मी फायनल इयर मध्ये आपली एक्झाम दिली आणि त्यानंतर UPSC ची इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झाम दिली. हा. 6 ते जुलै मला असं आठवतं 1990, आणि हा. 11 जुलैला मंडे होता जर चुकलं नाही माझं तर, आणि मी 11 हा. जुलैला जाऊन L&T जॉईन केलं. तर L&T मध्ये माझा इंटरव्ह्यू झाला होता कंट्रोल अँड ऑटोमेशन मध्ये, कारण मला तो सब्जेक्ट खूप आवडायचा, म्हणून मला त्यांनी पोस्ट केलं मद्रासला इन C&A, कंट्रोल अँड ऑटोमेशन. अच्छा. L&T ची PLC खूप गाजलेला प्रोडक्ट होता. पण हम्म. मी त्यांना म्हटलं की मला मद्रासमध्ये नाही जायचंय. ते म्हणाले तू इंटरव्ह्यू ज्या सब्जेक्टमध्ये एक्सेल केलं त्याच सब्जेक्टमध्ये आम्ही तुला पोस्ट केलं. म्हटलं नाही, मला तुम्ही ह्याच्यात केलं तर माझं 14 जॉब्स मी सोडेन. त्यामुळे हम्म. तुला काय पाहिजे? मला टेलिकॉम हम्म. पाहिजे. हम्म. मला त्यांनी बॉम्बेमध्ये टेलिकॉम मार्केटिंग मध्ये ठेवलं. हम्म. तर 3 महिने गणेशजी मी L&Tत काम केलं, हम्म. जेव्हापर्यंत UPSC रिझल्ट नाही आला. हम्म. आणि ज्या दिवशी रिझल्ट आला तर 30 नोव्हेंबरला रिझाईन केलं आणि 2 डिसेंबर 91 ला मी रेल्वेजला जॉईन केलं, मंडेला जाऊन. रेल L&T, आय गिव्ह ऑल क्रेडिट टू L&T, कारण खूप सुरेख ते इन्व्हेस्ट करतात तुमच्या ट्रेनिंग मध्ये. हो. दर शनिवारी ते म्हणतात आपलं शनिवार रविवार मला द्या, आम्ही आपलं इन्व्हेस्टमेंट करू, तुम्हाला स्पीकिंग स्किल्स, रायटिंग स्किल्स, एटिकेट्स, हो. टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन खूप इन्व्हेस्ट करतात. म्हणजे तिथे म्हणजे खऱ्या पद्धतीनं म्हणजे आता जे तुमची रेल्वे मधली सर्व्हिस मधली जी अचिव्हमेंट आहे त्याचा मूळ पाया जो आहे तो L&T मध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी मी म्हणेन की हा. त्यांनी खूप इन्व्हेस्ट सगळ्या GETs मध्ये, ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनीज, हो. आणि ते 6 महिन्यात अप्रेझल करायचे. माझे 3 अप्रेझल्स आउटस्टँडिंग होते. तर मला जे लास्ट 1 वर्ष 3 महिने जेव्हा मी सोडायला लागलो, तर त्यांच्यासाठी मोठा एक हे असतो HR ला की चांगली लोक न सोडवतो. माझे 3 एक्झिट इंटरव्ह्यूज झाले. एक अच्छा. GM सिमेंट्सला बोलवलं गेलं, कारण की GM हम्म. सिमेंट्स मोस्ट प्रॉफिटेबल युनिट ऑफ L&T. हम्म. त्यांना मला विचारलं कुठे जातोय, म्हटलं रेल्वेज मध्ये. तर पहिल्या ह्याच्यानंतरच ते म्हणाले तू जा रेल्वेज, हा. तू जा. मग GM प्लास्टिक्सला बोलवलं, हा. त्यांनी मला सांगितलं की तू जा रेल्वेज मध्ये. तर HR वाला म्हणाला तुम्हाला कशासाठी बोलवलंय, ऍज अ एक्झिट इंटरव्ह्यू करून याला थांबवायला बोलवलंय की तुम्हाला सांगायला बोलवलंय जा. आणि हा. थर्ड इंटरव्ह्यू वॉज L&T ग्रुप 1 हेवी इंजिनिअरिंग. हो. तर त्यांची GM आले, ते म्हणाले हो तू रेल्वेज मध्ये जातो तर तू जा. तर माझं कन्फर्म झालं. तर मी एका सॅटर्डेला मंडेला जाऊन रेल्वेमध्ये जॉईन केलं. आपण आता मूळ मुद्द्यावरती मी आधी पूर्ण प्रवास आपला पूर्ण घ्यायचा आहे. तिथे जाण्याच्या आधी आजचा जो प्रत्येक घराला जो सतावणारा प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे आधी मी येतो की लॉकडाऊन जसं सुरू झालं की तसं प्रत्येक जे ज्येष्ठ घरातले सदस्य आहेत ते वर्क फ्रॉम होम मध्ये अडकले. आणि जेव्हा शाळा सुरू झाल्या
तेव्हा ऑनलाईन शिक्षण याच्यात सगळे लोक अडकले. आणि त्यानंतर मग प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरातला सदस्य प्रत्येकाचं वेगळं डाटा कन्झम्पशन हे सगळं वाढायला लागलं. आणि मग ते पर्याय शोधायला लागले, आपण वायफाय करूया, घेऊया, कोणाचं कनेक्शन घेऊया, ब्रॉडबँड घेऊया, असा सगळा पर्याय सुरू झाला. पण जे उपलब्ध त्या भागात असेल त्यातल्या त्यात चांगला, तो घेत असताना सुद्धा त्यांना येणारा अनुभव आणि असमाधान याच्यामध्ये पर्याय पुढे काय आहे असा जेव्हा प्रश्न समोर निर्माण झाला, तेव्हा काही जणांच्या डोक्यात ते सारखं जाणवत होतं की आपण आधीमध्ये कुठेतरी पेपरला वाचलंय, प्रवास करताना पाहिलंय की स्टेशनवरती वायफाय मिळतं. मग स्टेशनवरती वायफाय मिळतं हे काय बरं, हे काय टेक्नॉलॉजी आहे तिथे आहे, हा एक प्रश्न डोळ्यासमोर आता. तर तुम्ही जे आणि त्यात प्रोजेक्टचे तुम्ही प्रमुख आहात, त्यामुळे मला त्याच्यातलं पुढचं हे सगळ्यांना सांगायचं आहे की ज्या रेल्वे व्यवस्थेमध्ये रेल्वे स्थानकावरती वायफाय उपलब्ध आहे, ती जी कंपनी ही सगळी व्यवस्था करते त्या कंपनीचे संस्थापक सदस्य म्हणून आशुतोष जी आहे, तर या विषयामध्ये त्यांना बोलण्याचं एकमेव कारण हे आहे की ते सदस्य असतानाही त्यांचा जो कंपनीचा काम आहे, जे काम देशभरात चाललंय, ते मराठी माणसाला त्यांना समजणाऱ्या तांत्रिक जड शब्दामध्ये नाही तर समजणाऱ्या शब्दामध्ये समजून सांगणारा माणूस आपल्या हक्काचा उपलब्ध आहे. आणि ते आता सरवटे आहेत हे तुम्हाला माहित झालेलं आहे, त्यामुळे मराठी नाव आहे. तर पहिल्यांदा आशुतोष वसंतजींकडनं आपण समजून काय घ्यायचं बाबा ह्याच्यातलं हिंदी इंग्लिश मध्ये, असाही मोठा प्रश्न पडला होता. तर मला तुमची ज्या कंपनीची सुरुवात आपण केली, संस्थापक सदस्य आपण झाला, तर त्याची निर्मितीची संकल्पनेपासून कल्पना उतरवण्यापर्यंत हा प्रवास कसा झाला ते सांगा. गणेश, हा असा सब्जेक्ट आहे, याच्यावर मी रात्रभर बोलू शकतो. हे आपल्या मुलाबद्दल बोलण्यासारखं आहे. आणि त्यामुळे काय होतं, एक्सेस ओनरशिप असते ना, तर बाकी लोकांना त्रास व्हायला लागतो. आपले कलिग्स असतात सुद्धा असं वाटायला लागतं की हा मनुष्य असं वागतो जसं की ही ह्याची स्वतःची कंपनी. तर दररोज मला कोणी दाखवायचा प्रयत्न करतो की ही तुझी कंपनी नाही, सरकारची कंपनी. पण तुम्हाला मला एक आनंद येतो, आणि हा एक आपला मुलाचा कसा आनंद असतो तसा हा वेळ आनंद आहे. आपल्याला असं वाटतं की बी रोपलेलं आहे, जे आपण पाणी टाकून या स्टेज पर्यंत आणलंय, तर त्याच्या एक वेगळं अटॅचमेंट असतं, ते शब्दात नाही समजवलं जाऊ शकत. आणि लोकांना कठीण होतं त्याला अप्रिशिएट करणं. बरोबर, कठीण आहे. तर ह्याची सुरुवात कशी, मी रेल्वेज मध्ये नॉर्मल रुटीन आमचं काम असतं सिग्नलिंग अँड टेलिकम्युनिकेशन. मी ज्या ब्रांच मध्ये एंट्री घेतली, सर्व्हिसेस सिग्नल, IRSS, इंडियन रेल्वे सिग्नल इंजिनियर्स. हे सिग्नल इंजिनिअरिंग बेसिकली कम्प्लिटली लॉजिक आहे, म्हणजे ऍब्सोल्यूट मॅथमॅटिकल लॉजिक. आणि हे सब्जेक्ट तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये शिकवत नाही. तुम्हाला त्या बेसवर आमचं एक इरिसेट नावाची संस्था आहे सिकंदराबाद मध्ये, तिथे तुम्हाला 8 महिने लगातार ते 3 फेजेस मध्ये ट्रेनिंग होते, आणि तुम्हाला हे पूर्ण सब्जेक्ट ऍज अ सब्जेक्ट शिकवला जातो. आणि ह्याचं महत्व आहे, तुमचं कम्प्लीट ट्रेन ऑपरेशनची सेफ्टी इज रिलेटेड टू दिस ऍस्पेक्ट. तुमचा ड्युटी ही बनते की कोणी झोपलं जरी तरी तो एका रुळावर 2 ट्रेन नको आणू शकतो, म्हणजे सिग्नल नाही आले पाहिजे. सिग्नल तेव्हा नाही जेव्हा तुमचे पॉइंट, जे सांधे तुम्हाला अजितच्या पिक्चर मध्ये दाखवायचे, ज्या हिरोचा पाय अडकतो आणि समोरून ऑपरेशन आम्हाला करावं लागतं. तर ते आता ऑटोमेटेड ऑपरेशन होतं. पहिले हाताने खेचायचे, मग त्यानंतर पॉइंट मशीन्स आले, मग तुम्ही इंडिव्हिज्युअल मास्टर एकेका पॉइंट मशीनचं बटन दाबायचं फ्रॉम अ सेंट्रल पॅनल. आता पूर्ण रूट सेटिंग असतं की तुम्ही नुसतं रूट डिसाईड केलं की सगळे पॉइंट्स ऑटोमॅटिकली सेट होतात, लॉक होतात, आणि मग त्या रुळावर दुसरे कोणची ट्रेन सिग्नल होऊ शकत नाही. खूप साऱ्या अशा परम्युटेशन कॉम्बिनेशन हे सगळं शिकवतात. ह्या सर्व्हिसमध्ये मला वेस्टर्न रेल्वे मिळाली, आणि वेस्टर्न रेल्वेमध्ये मी पहिले बॉम्बेला पोस्ट झालो. सगळ्यात पहिले, काही रेल्वेजमध्ये बॉम्बेमध्ये वेस्टर्न रेल्वेमध्ये जर तुम्ही फर्स्ट, म्हणजे तुम्ही आपल्या बॅचचे टॉपर असला, तर तुम्हाला इनव्हेरिएबली पहिले बॉम्बेला पोस्ट करतात, आणि ती पनिशमेंट पोस्टिंग असते. आणि तुम्हाला रात्री झोपता येत नाही, झोपता येत नाही. लोकल 24 तास आणि लोड सगळ्यात जास्त आहे. त्यात काय, दिवसभर ट्रेन चालणार, तर तुम्हाला दिवसा मेंटेनन्स करता येत नाही, तर तुम्हाला रोज रात्री 1 ते 4 मध्ये ब्लॉक मध्ये मेंटेन करायचं, रात्री 1 ते 4 रोज. आणि त्यानंतर दिवसा येऊन तुमचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जॉब्स करायचे. तर म्हणजे वेड्यासारखं काम असतं. आणि
बॉम्बेला जेव्हा पोस्टिंग होते तेव्हा तुम्हाला या जे ऑपरेशनल रिलेटेड पोस्ट असतात त्यांना आउट ऑफ टर्न घर मिळतं. तर तुम्हाला हा सुरुवातीला असं प्रोबेशन पिरियड मधून आल्यानंतर गणेशजी असं वाटतं अरे वा तुम्हाला घर मिळालं, पण तुम्हाला नंतर कळतं की ती चोवीस पनिशमेंट आहे, कारण तासाचे ते घर 24 तासाचे धनी तुम्ही. आम्हाला घर मिळालं ते कुठे, ग्रँड रोड स्टेशनच्या वर. तर म्हणजे रात्री कधी आवाज 8 वाजता गेले की तुम्हाला लगेच खाली उतरा आणि ट्रेन मध्ये बसा आणि पळा. तर हे आणि असं ट्रेन, आणि मुळात ट्रेनचा आवाज ते तर कायमचा. ट्रेन, तुम्ही रेल्वेमध्ये जितके ऑफिसर्स आहेत, तुम्ही खूप चांगल्या चांगल्या ऑफिसर्सच्या मुलाखता घेतल्या, हा. जर तुम्हाला रात्री आवाज नाही आला ट्रेनचा ना तर तुम्हाला झोप येत नाही, कारण तुम्हाला ती सवय होऊन जाते. सवय होऊन जाते. रेल्वेमध्ये सगळ्यांची घरं ट्रेन जवळ असतात, ट्रॅक जवळ, आणि तुम्हाला जर ते घरं हल्ली नाही, आवाज रात्री आला नाही, तर तुम्हाला असं वाटतं काहीतरी विचित्र चाललंय. मग तुमचं नॉर्मल मला मला इट इज अ रेल्वेमध्ये व्हेरी जरी मला रेल्वेमध्ये जरी नोकरी नाही करता आली तरी घर माझं मेट्रोच्या जवळ असल्यामुळे मी पण तो आनंद घेतो. कमीत कमी पुन्हा 96 मध्ये रतलामला पोस्टेड होतो. तर माझे एक खूप विजनरी बॉस होते, जे माझे चीफ सिग्नलिंग अँड कम्युनिकेशन इंजिनियर होते, मिस्टर A.K. चोपडा. ही वॉज अ अच्छा. फेनॉमिनल पर्सन. ते इन्स्पेक्शन आले होते रतलामला, आणि त्यांचं 4 अप, आता 4 अप कोणची ट्रेन होती आता मला लक्षात नाही येत, मला वाटतं डिलक्स होती. तर हम्म, 4 अप मध्ये त्यांचं कॅबिन लागणार होतं संध्याकाळी 9:30 वाजता. तर आम्ही हम्म, सगळे लोक च्या बंगलोमध्ये संध्याकाळी बसून चहा पित होतो. हम्म, मी हम्म, म्हटलं, आशुतोष तुला काय नवीन करायचंय? हम्म. सर आता तुम्हाला माहिती आहे आम्हाला घरी फोन करायला आम्ही 9:30 वाजता जाऊन एसटीडी बूथ वर उभे राहतो, कारण तेव्हा हा. 1/4 होता, कारण आम्ही 11 वाजतापर्यंत सुद्धा वाट पाहतो, कारण 1/4 होतात. हा. आणि मी म्हंटल सर या जर तुमच्याजवळ इतकं सुंदर नेटवर्क आहे अक्रॉस कंट्री, ज्याचा आपण उपयोग ट्रेन ऑपरेशन साठी करतो, पण त्यात खूप सारी स्पेअर कॅपॅसिटी आहे. आणि मी तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला वाटतं खूप साऱ्या लोकांना हे माहित नसेल की हा. रेल्वेज वर अहेड ऑफ DOT इन लेइंग ऑप्टिकल फायबर इन द कंट्री. आपला जो चर्चगेट विरारचा 60 किलोमीटरचा ऑप्टिकल फायबर सेक्शन आहे, हा हा. इंडियाचा फर्स्ट फायबर 85 मध्ये कमिशन केलेला. तर वाह. DOTच्या आधी रेल्वेजने फायबर टाकलेला आहे. तर ते असं रेल्वेजचं कम्युनिकेशनसाठी आमच्याकडे ट्रॅकच्या अलॉंग कॉपर केबल, ऑप्टिकल फायबर, डिजिटल मायक्रोवेव्ह, अॅनालॉग मायक्रोवेव्ह आणि DOT कडनं सर्किट, असे 5 रिडंडन्सी करून ट्रेन ऑपरेशन्सची अवेलेबिलिटी आम्ही एन्शुअर करायचो. तर जेव्हा ऑप्टिकल फायबर टाकले गेले गणेशजी, तर इतकी कॅपॅसिटी जनरेट झाली की मी म्हटलं हो, सर म्हणजे आपण आणि का ना खरंच तर म्हणजे ती कल्पना त्यांच्या डोक्यात आली ना, तर ती एवढी ही आहे की तुमच्याकडे जमीन आहे, जागा तुम्ही आहे, ऑलरेडी एक लाईन चालू आहे, सगळे केबल्स आहेत, फक्त ही तुमची ऑप्टिकल फायबर टाकायची आणि देश तर सगळा आम्ही काय जोडला गेला. गणेशजी आम्ही काय केलं, मी म्हटलं सरांना की सर आपण एक काम का नाही करायचं, तुमच्याकडे प्रत्येक सिटीमध्ये मल्टिपल टेलिफोन एक्सचेंजेस आहे, रेल्वेचे स्वतःचे एक्सचेंजेस असतात, जसं दिल्लीमध्ये अराउंड 50 एक्सचेंजेस असतील, अच्छा. तसंच बॉम्बेमध्ये असतात. प्रत्येक सिटीमध्ये आमचं टेलिफोन एक्सचेंज असतं फॉर सर्व्हिंग दी लोकल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह नेटवर्क आणि ऑफिशियल कनेक्टिव्हिटी. ओके. मी म्हटलं सर आपण बेसिक टेलिफोनी मध्ये एंटर व्हावं. तर जसं मी हम्म, म्हटलं सर, सुरुवातीला सगळे डायमंड मर्चंट्स हम्म, किंवा त्यांचे क्लॉथ मर्चंट्स आणि त्यांचे हम्म, मार्केटिंग ऑफिसर्स, तर आपण जर यांना फिक्स्ड पर मंथ रेंटलवर जर फोन दिले, तेव्हा हा हम्म. कन्सेप्ट नव्हता गणित. हा. 16 रुपये मिनिट चालू होता. हो, हो, मी म्हटलं बरोबर. मी 5,000 रुपये पर मंथ घेऊन अनलिमिटेड टेलिफोनी दिली लोकांना, की तुझं हम्म, डायमंड पॉलिसी युनिट इन सुरत आणि तुझं हम्म, मार्केटिंग ऑफिस इन बॉम्बे, दिवसभर बोल, तुझं अनमिटर्ड कॉल, तुला हम्म, 5,000 लागते. सर आपण मिंट करू पैसे. हम्म, संध्याकाळची वेळ होती, ते म्हणाले आशुतोष तुला मी माहिती, मला माहिती तू यू डोंट ड्रिंक, यू डोंट हम्म, स्मोक, हम्म. आणि तू ड्रग्ज वर करतो की काय, तू काय बोलतोय, तू हा, आपलं 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 काम सोडून तू काय आयडिया देतोय? म्हटलं नाही सर मी सिरियसली बोलतोय. हा, ही गोष्ट 90 मध्ये झाली आणि संपली. हा, त्याच्यानंतर 2000 मी अहमदाबादला पोस्टेड होतो. हा, तर 2002 जानेवारी मला हा. माझ्या DRM बोलवलं. म्हणाले आशुतोष तुला कोणीतरी बोर्डहून कॉन्स्टंटली कॉल पाठवतंय, मेसेज की तुला आज रिलीव्ह करायचंय. म्हटलं सर मी आत्ता आलो 1 महिना आधी, 1 हो, वर्ष आधी फ्रॉम हो, बॉम्बे. पण हो, तुला आज रिलीव्ह करायचं प्रेशर आहे. म्हटलं सर हा, कुठे रिलीव्ह करताय? म्हणजे तुला काहीतरी नवीन PSU झाली त्यात तुला बोलवलं. म्हटलं सर मी तर अप्लाय केलं नाही. म्हणे नाही नाही, हम्म, हे AK चोपडा नावाचे मनुष्य बोर्डहून बोलतात, त्यांच्याशी तू बोलून घे. ते हम्म, काहीतरी म्हणतात की मी ह्याचं मी ऑर्डर केली, ह्याला रिलीव्ह करा. हा, मी फोन लावला, म्हटलं सर काय झालं? म्हणे "अरे तुला आठवतं तू 96 मध्ये एक आयडिया दिली होती, हा, म्हणे ती कंपनी स्टार्ट झाली आणि तू वन ऑफ द फर्स्ट 5 एम्प्लॉईज आहे.
म्हटलं सर पण मी तर अप्लाय केलं नाही. म्हणे बॅकडेटेड अप्लाय कर, तू आज रिलीव्ह झाला. म्हटलं सर पण तरी काय, तर म्हणे तू आयडिया दिली, तुला माहिती असलं पाहिजे तुला काय करायचंय. म्हटलं अरे बापरे. तर मी त्यांच्याजवळ गेलो DRM. बघ एस्टॅब्लिश मध्ये गेल्यामुळे सगळ्या फॅसिलिटीज मिळतात. इथे तर तुला काही ना ऑफिस शून्यापासून ना सुरुवात माणसं, आहे. तुझ्या पुढे पण कोणी नाही, तुझ्या मागेही कोणी नाही, तर तुझं तू काय करशील. तर मी म्हटलं सर माझे बॉस आहे, त्यांनी जर विश्वास दाखवला तर आपण करू काहीतरी. गणेशजी तुम्ही तुम्ही विचार नाही करू शकत की रेल्वेज मध्ये असताना आपण काही फाईल मार्क केली, मला हे शोधावी लागत नाही की कोण कुठे जाते. इथे तर मला चोपडा साहेब म्हणाले की आशुतोष तुला फक्त तुला कळणार नाही की तुझी रेल्वेची नोकरी आता पुढे मागे काही नाहीये, कारण की तुला घर रिलेट करता येईल, पण तुझे पुढे मागे काही नाही. आता तू उद्यापासून तुझं ऑफिस नाही, तुझं काही नाही. तर साहेब मी 31 जानेवारी 2002 पासून मी रस्त्यावर, मी घरून सुरू केली आणि माझं आउट ऑफ तुम्ही वॉलकडे पुश करताना यू आर एबल टू जनरेट वेज आउट. तर मी फर्स्ट बिझनेस एअरटेल गुजरात ऑनलाईन नेटवर्क, दॅट इज माय फर्स्ट कस्टमर. 45 लाखाचा माझा फर्स्ट चेक आणि इट वॉज सच अ बिग अमाऊंट. मी कधी तेवढी अमाऊंटचा चेक पाहिला नव्हता. आणि ऍब्सोल्यूट फ्रीडम. मला चोपडा साहेब म्हणाले करायचं ते कर, इफ यू आर जनरेटिंग फर्स्ट बिझनेस गो हेड. त्याच्यानंतर आम्ही कधी मागे नाही पाहिलं. ऑल ऑपरेटर्स ऑन माय नेटवर्क. तर तुम्ही जे म्हणता की लोक ओळखत नाही, अशासाठी ओळखत नाही. वी आर द बॅक अँड बॅकबोन प्रोव्हायडर्स टू ऑल दी ऑपरेटर्स. मी त्याच प्रश्नावरती येणार होतो की तुम्ही तुमची कंपनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा खरं तर आणखीन कोणीच या स्पर्धेमध्ये नव्हतं. आणि जेवढ्या स्पेक्ट्रम झाली, वेगवेगळ्या प्रकारचे कंपन्या आल्या खाजगी, आणि त्यांनी सगळ्यांना मोबाईल डाटा आणि इंटरनेटच्या कनेक्शनची व्यवस्था दिली. तर मुळात जे मूळ वटवृक्ष आहे तर हा आहे, आणि त्याच्या ह्या फांद्या आहेत हे समजायला उमजायला खूप अनेक वर्ष पुढे लागली आम्हाला. तर आपला जो मूळ वटवृक्ष आहे तर त्याचा फायदा म्हणजे त्याचे हे लाभार्थी आहेत कोण कोण, म्हणजे या देशातल्या जेवढ्या आता मोबाईल कंपन्या आहेत त्या सगळ्यांनी हा तुमच्या सिस्टमचा वापर केलाय का, असं म्हणायला हरकत आहे? मी सांगेन तुम्हाला 2002 मध्ये फक्त ऑप्टिकल फायबर नेटवर्क होतं आमच्याजवळ आणि BSNL जवळ. BSNL पण त्याच वेळी 2000 मध्ये. तर 2002 मध्ये लायसन्स मिळालेलं होतं. आमच्या दोघांजवळच हे होतं. पण तुम्हाला सांगू की आम्ही एक मार्केटमध्ये सर्व्हिस डिफरन्सिएशन क्रिएट केलं. कारण काय आम्ही खूप कमी, आम्ही फक्त 5 जण होतो अक्रॉस इंडिया. तर तुम्ही जेव्हा फाईट करत असता सर्व्हायव्हल मध्ये, तर देयर इज अ डिफरन्स बिटवीन फायटिंग फॉर लाईफ अँड फायटिंग फॉर फूड. तर ह्याच्यात मोस्ट ऑफ द टाइम विन्स दी माऊस, द रॅट विन्स, कारण जीवासाठी धावायचं असतं. तर आम्ही आपल्या जीवासाठी धावत होतो. तर आम्ही वी वर बीटिंग आवर कॉम्पिटिटर्स हॉलो. आणि तुम्ही जितके मोबाईल ऑपरेटर्स इंडियामध्ये, एअरटेल, आयडिया, वोडाफोन, रिलायन्स, तुमचे स्पाइस टेलिकॉम, लूप टेलिकॉम आणि कितीतरी व्हिडिओकॉन हे बंद झाल्यामुळे आम्हाला खूप नुकसान झालं, कारण हे सगळे आमच्या नेटवर्कवर होते. आणि हळूहळू काय झालं, लोकांना कळलं की लोकांना रेंट का द्यायचं, जसं आपण म्हणतो ना रेंट का द्यावा, स्वतःचं घर बनवूया. तर सगळ्यांनी आपल्या आपल्या केबल्स टाकायला सुरुवात केली आणि आजच्या तारखेत आमच्याहून मल्टी टाइम्स मोठ्या या सगळ्या कंपनीजनी केबल टाकल्या. पण अजूनही गणेशजी आम्हाला एक डिस्टिंक्ट ऍडव्हान्टेज आहे की आमचं राईट ऑफ वे डिस्टिंक्ट आहे ऍज कम्पेअर्ड टू एनी अदर ऑपरेटर. बरोबर, आणि दुसरं रेल्वेची जी इंटरनल डिमांड आहे की तुमचं 24/7 into 365 सर्व्हिस अप असली पाहिजे, हे आजचं नाही आहे. हे तुमचं 16 एप्रिल 1853 पासून डिमांड आहे, कारण की ट्रेन चालू नाही शकत कम्युनिकेशन. तर आम्हाला जसं मी पहिल्यांदा एअरटेल ला भेटायला गेलो तर तो म्हणाला तुमच्या सर्व्हिस लेवल्स कशा सपोर्ट होतात, तुम्हाला 24/7 कळतं का. म्हटलं साहेब आम्हाला हे 16 एप्रिल 1853 पासून कळतं. हा जो लोगो आहे ना, हा लोगो हा NIT अहमदाबाद मध्ये बसून डेव्हलप केला, एअरटेलचा लोगो. तर तुम्ही हे पाहू शकता की हे सुरुवातीपासून असं एक एक गोष्ट जोडण्यात, एक एक वीट जोडून ही कंपनी मिनीरत्ना, डेट फ्री, प्रॉफिटेबल, ओनली सिक्युअर्ड नेटवर्क हे सगळं करण्यात, कसं तुम्ही आपल्या बाळाला केस विंचरता शिकवता, तसं झालेलं आहे.
मला हे सांगा की आता आपण ह्याच्यातनं दोन गोष्टी आता एक 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 जी आम्ही पाहिली ती आणि जी आम्हाला दृश्य स्वरूपात डोळ्यासमोर दिसते ती. पाहिली ती की आता हळूहळू थोडे थोडे 50, 100, 150, 200 असे करत 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 देशभरातले अनेक स्टेशनवरती काही टाइम पिरियड पुरता फ्री वायफाय उपलब्ध आहे. हा, आणि तो सर्व स्टेशनवरती तुम्ही वायफायची एक मोठी स्कीम चालवली आणि त्याचे सगळे तुम्ही त्याचे कन्सेप्ट पासनं कन्सेप्टलायझेशन पर्यंत सगळं तुमचं आहे. पण त्याशिवाय आता देशभरामध्ये जेवढा म्हणून तुमचं रेल्वेचं ट्रॅक नेटवर्क आहे, जिथे जिथे ट्रॅक आहे तिथे तिथे तुमची वायफायची व्यवस्था लागू शकते, हा आम्हाला एक डोळ्यासमोरचं हे आहे. आणि 15 ऑगस्टला जेव्हा मी भाषण ऐकलं माननीय पंतप्रधान महोदयांचं, तेव्हा असं लक्षात आलं की अरे 1000 दिवसामध्ये जर तुम्हाला प्रत्येक कानाकोपऱ्यात जर इंटरनेट आणि तो सशक्त स्वरूपात न्यायचा असेल तर हे माध्यम असेल का हो? हे असं होऊ शकतं का की ते त्यांचं ड्रीम प्रत्यक्षात आणू शकणारी व्यवस्था ही असू शकते का? तो एक म्हणजे डोळ्यासमोर एक चित्र आहे की ते खरं काय होऊ शकतं असं. गणेशजी, तुम्हाला जर तुम्ही माझ्याजवळ असता तर मी तुम्हाला लगेच हार घातला असता हो. कारण की ही माझी माझी आजची 2014 पासून जेव्हापासून भारतनेट सुरू झालेलं आहे तेव्हापासूनचा ड्रीम आहे. मी कितीकदा सगळे जे जे ह्याच्यात काउंट करतात सगळ्यांना जाऊन समजवलं की तुम्ही हे पहा, देशात रेल्वे सगळ्यात स्वस्त, सगळ्यात सेफ आणि सगळ्यात रिलायबल मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट फॉर दी मासेस आहे. बरोबर बरोबर. त्यामुळे काय होतं की पॉप्युलेशन क्लस्टर सगळे स्टेशन्सच्या अराउंड डेव्हलप होतात. तर बरोबर. तुमचं रेल प्रॅक्टिकली 70% ऑफ कंट्रीज पॉप्युलेशनला ऍड्रेस करतं. खरं आहे. तर त्यामुळे रेल्वे नेटवर्कच्या थ्रू लोकांना कनेक्टिव्हिटी दिली तर तुम्हाला दोन ऍडव्हान्टेजेस होतात. एक तर तुमचं बॅकबोन 24/7 अप आहे. त्याचं कारण फक्त तुम्ही टेलिकॉम सर्व्हिसमध्ये म्हणून नाही, तुम्ही ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसमध्ये तुम्हाला बरोबर. नेटवर्क अप असणं जरुरी आहे. तर हम्म. जर माझं नेटवर्क बंद झालं तर मला सकाळी माझे ऑपरेशन टीम वाले माझी रॅगिंग घेतात. हम्म. आय हॅव नो हम्म. ऑप्शन हम्म. नेटवर्क लाईव्ह, राईट? हम्म. या स्थितीत तुम्हाला एक रिलायबल हम्म. नेटवर्क मधून पुढे टेल खेचली तर यू हॅव हम्म. दी मोस्ट रिलायबल मीन्स ऑफ कनेक्टिंग दी कंट्री. आणि हम्म. याच ह्याला वी रिअलाइज्ड वे बॅक इन 2012-13 की तुम्हाला जर खूप फास्ट पुढे व्हायचं असेल आणि तुमचे जर दुसरे रिसोर्सेस नसतील तर पार्टनरशिप इज द बेस्ट टू ड्राईव्ह बिझनेस. हम्म. तर ह्याच्यात आम्ही काय केलं की मला मी एक गोष्ट सांगायला विसरलो. सांगा जितकं ना. एक बघा, टेलिव्हिजनचे जे सोनी झी ESPN स्टार आहे ना, हम्म. हे आहे जनरेटर्स अँड कंटेंट ओनर्स. आणि हम्म. जो तुमच्या घरी टीव्ही प्रोव्हाइड करतो तो तुमचा लास्ट माइल ऑपरेटर, केबल ऑपरेटर. बरोबर बरोबर. यांच्यामध्ये ज्याला म्हणतात मल्टी सिस्टम ऑपरेटर, जसं की GTPL, हॅथवे, इंड केबल, KCC, सुमंगल, मंथली, हम्म. 10 नेटवर्क, हे हम्म. सगळे तुम्ही ऐकलेले असतील. हो हो हो. मुंबईमध्ये हे सगळ्या लोकांना 2006 मध्ये मी आणलं माझ्या नेटवर्कवर. हा ह्यांना कन्व्हेन्शन, सगळे लोक म्हणतात की ही पूर्ण गुंडा जमात आहे. पण हा मी तुम्हाला सांगतो, ही जमात इतकी चांगली आहे की जर तुम्ही त्यांच्याबरोबर फेअर, ट्रान्सपरंट आणि त्यांचे इंटरेस्ट प्रोटेक्ट केले तर तुम्हाला त्यांच्याहून चांगले स्ट्रॉंग पार्टनर सापडू शकत नाही. खरं आहे. त्याच्यामुळे हे सगळे माझ्या नेटवर्कवर चालतात आणि ते एक मोठा सोर्स ऑफ रेव्हेन्यू आहे रेलटेल. आणि त्यांनी एक ऍडव्हान्टेज आणखीन असा झाला की प्रत्येक रेल्वे स्टेशनवर येऊन ते जुडलेले, तिथून ते केबल टीव्ही सिग्नल घेऊन जातात. आता गणेशजी, त्यांनी काय सोल्युशन झालं की जर तुम्ही केबल टीव्ही तुमच्या घरी आहे तर मी तुमच्या घरी आहे, हो. आय एम ऑलरेडी अवेलेबल. बरोबर. ह्याचं आम्ही भांडवल सुरू केलं, ज्याला आम्ही दिलं नाव रेल वायर. हा आता तुम्ही जे स्टेशनवर तुम्ही वायफाय पाहता त्याचं नाव रेल वायर का? हा त्याचं कारण हे की ह्याच्या डिबेट झालं आमच्या घरी इन हा हाऊस की ह्याचं नाव रेल वायर का. तर आम्ही हा प्रपोज हे केलं, वी आर ट्राइंग टू टेल द पीपल की स्टेशनवर वायफायवर जर मी तुम्हाला इतकी स्ट्रॉंग स्पीड देऊ शकतो तर हा. हे विचार करा की वायर्ड नेटवर्कवर तुमच्या घरी असेल तर काय करू शकतो. काय असू शकतं? सबलिमिनल मेसेजिंगसाठी इंटेन्शनली ह्याचं नाव रेल वायर ठेवलं गेलं आणि ह्याच्यावर खूप डिबेट झाला. 2014 मध्ये जेव्हा रेलटेलला सांगितलं गेलं की पंतप्रधानांजींच्या डिजिटल इंडिया मिशन मध्ये कंट्रीब्यूट करा, हम्म. तर जसं तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही आपल्या पैशावर करा. हम्म. तर मी त्यावेळी
सांगितलं की स्वतःचे पैसे लावले तर कंपनी व्हाल. तुम्हाला हम्म. ह्याच्यात कोणीतरी स्ट्रॉंग पार्टनर शोधला पाहिजे, पाहिजे. हो. जो या ऍडव्हर्टायझिंग स्पेस मध्ये हो. राजा आहे. तुम्ही कधी हो. नंबर 2 नाही चूज, ऑलवेज चूज हम्म. नंबर 1. हम्म. त्यावेळी 2014 मध्ये मी जाऊन राजन आनंदांना भेटलो. ते गुगलचे साऊथ एशिया पॅक हेड होते. खरंय. मला आणि मला तुम्हाला त्याच्यावरतीच तुम्हाला विचारायचं होतं की गुगल आणि तुमचा असा जो एक पॅक झाला आहे, नेमका तो नेमका कशा स्वरूपाचा आहे? तेच सांगतो मी तुम्हाला. हा. पर्सनली मी हे बिलीव्ह करतो की हा. कोणची एंगेजमेंट सक्सेसफुल तेव्हा असते जेव्हा दोन्ही पार्टनर्सला त्या पार्टनरशिप मध्ये रस मिळतो. हा. जर तुम्ही अनइक्वल पार्टनरशिप करायचा प्रयत्न केला तर कोणी ना कोणी पार्टनर फील्स चीटेड आणि तो खरंय. प्रोग्राम सस्टेनेबल होतो. बरोबर. आम्ही लोक सगळे प्रोग्राम जितके रेलटेल मध्ये सुरू केले ते हम्म. सगळे पार्टनरशिप आणि सस्टेनेबल पार्टनरशिपच्या दृष्टीने सुरू केले. बरोबर. तर गुगलला जेव्हा भेटलो तर मला राजन आनंदांनी म्हटलं की तुझं टर्नओव्हर किती आहे? मी म्हटलं तेव्हा माझा काहीतरी 474 करोड होता. हम्म. राजन आनंद म्हणाला, तुला माहिती आहे का माझं ब्रँड व्हॅल्यू $74 बिलियन आहे, तर तू हम्म. कोणत्या तोंडात? हम्म. गणेशजी, मी त्यांना सांगितलं की जर तुम्हाला माहिती आहे का आम्ही 3 कोटी पॅसेंजर्स म्हणजे ऑस्ट्रेलियाहून जास्त देशाच्या पॉप्युलेशनला रोज नेटवर्कवर कॅरी करतो. खरंय. जर तुम्ही त्यांना करत नाही तर तुम्ही गुगल नाही. आणि खरंय. नुसतं एवढं वॉज इनफ की त्यांनी टेबलवर पैसे ठेवले की मी तुम्हाला पार्टनर बनेल. तर आम्ही एक सस्टेनेबल पार्टनरशिप प्रोग्राम 411 स्टेशनचा सुरू केला आणि सगळे क्लास A1 स्टेशन्सवर हाय स्पीड वायफाय दिलं. ते क्वालिटेटिव्हली इतकं सुपिरियर आहे ते 411 स्टेशन्सवर की हा. तुम्ही 5G वर जरी गेला तर त्याच्याने चांगली स्पीड तुम्हाला मोबाईल्सवर मिळते. याच तर विषयावरती ते मला हा, सॉरी, आपल्या मध्ये डिस्टर्ब एवढ्यासाठी केलं की हे जे तुमचं वैशिष्ट्य आहे की हाय स्पीड इंटरनेट कनेक्शन आपल्याकडनं या रेलटेल किंवा रेल वायर मध्ये मिळतं. मला तुम्ही जसं म्हणताय की एखादी गोष्ट पटवायला समजवायला खूप आपल्याला हे करायला लागतं, खूप 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 मेहनत करायला लागते. ते डायजेस्ट समोरच्याला त्यावेळेस होत नाही. 95 ते 2005-7 वर्ष जायला लागली. तसं संपूर्ण देशभरामध्ये जेवढा शासकीय इंटरनेट किंवा टेलिफोन जो हे आहे, व्यवस्था आहे, ती सगळीच्या सगळी BSNL करावं असा एक शासकीय नियम आहे. ती शासकीय कंपनी आहे आणि शासकीय कंपनीचा लाभ घेऊन त्यांच्या मार्फत करावा असा नियम आहे. आणि दुर्दैवानं किंवा काही कारण असतील त्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी आता हवी तशी, अपेक्षित अशी हे सर्व्हिस BSNL कडे मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. मग जसं आधी एअर इंडियानेच प्रवास करा हे कंपल्शन होतं आणि त्यानंतर दूर झालं, जेव्हा कॉम्पिटिशन आलं, स्पर्धा आली, दर्जा आला, सेवा चांगली मिळाली आणि मग हळूहळू रिलॅक्स होत होत आता शासकीय प्रवास सुद्धा अन्य कंपनीच्या विमानाने करता येतो. तसं रेलटेल ही शासकीय कंपनी असून सुद्धा अजूनपर्यंत मी स्वतः सर्व स्तरावरती पत्रव्यवहार करून BSNLला अल्टरनेटिव्ह शासकीय कंपनी रेलटेल आहे हे पटवून देण्यास अजून कमी पडत आहे. तर मी कमी पडत आहे तर कंपनी शासनापर्यंत जाऊ शकेल का, सर्व राज्य शासनापर्यंत, ज्यामुळं जो एंड पॉइंटला जिथे बसलाय, ज्याला मी न्यूज मधला माणूस आहे, फील्डवरचा माणूस आहे, ज्याला तातडीनं जी काही आपली क्लिप आहे ती तत्काळ अपलोड करायची आहे, पाठवायची आहे मुख्यालयाला, आणि माझ्याकडे इंटरनेट नाही आणि माझ्या बाजूने रूळ धावतोय रेल्वेचा, मला ही सुविधा प्रत्येक ठिकाणी कशी मिळेल? गणेशजी, मी परत एकदा तुमचा मनपूर्वक धन्यवाद देईल. तेच बोलताय ज्याचं मी अगदी मनापासून प्रयत्न माझा चालू आहे आणि मी डेफिनेटली तुमच्यासारखी मित्र बरोबर असली आणि आपला वर्ग बरोबर असला तर आपण हे अगदी करून आणू आणि हाच प्रयत्न आमचा चालू आहे. आणि जसं मी तुमच्याशी एकदा बोलताना कदाचित सांगितलं होतं की जेव्हा मला रेलवायरचं CPM म्हणून बँगलोरला पोस्ट केलं गेलं होतं हे सांगून की तू रोज सांगतो की मी रेलवायर सुरू केलं आणि माझे 25,000 सबस्क्रायबर आहे. मी सांगणार नाही कोणी. त्यावेळेच्या माझ्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की तू जा बँगलोरला आणि तू सबस्क्रायबर बेस एका वर्षात 1 लाख नाही आणलं तर आम्ही हे बंद करू. मी म्हटलं तर मी कमी
केलं तर काय होईल, म्हणजे ते नंतर केल्यावर पाहू. बोलायची कडी बोलायचा भाग. साहेब 6 महिन्यानंतर मी त्यांना रिंग केलं आणि मी सांगितलं की आज मी 1,25,000 सबस्क्रायबरवर आहे, आता मी परत येऊ का? तर म्हणे नाही, तुला 6 महिने आणखी त्या काळात तुम्हाला सांगतोय मी जाऊन, आता तुम्हाला मजेदार वाटेल, मला माहिती नाही की या पब्लिक फोरमवर सांगायचं असतं की नाही. थरूर साहेब MP होते तिरुवनंतपुरमचे. तर त्यांनी, तेव्हा मी CMD एडिशनल चार्ज पण होतो, तर मला कॉल केला आणि म्हणाले तिरुवनंतपुरमचा वायफाय मला बोलवलं होतं. मी मागच्या 3-6 महिन्यापासून स्ट्रगल करतोय की MP लॅट स्कीम मध्ये माझं तिरुवनंतपुरम म्युझियम आणि तुमचं कोआलम बीच आणि षणमुगम बीच एअरपोर्टच्या समोर ह्याला वायफाय करून द्यायला मी प्रयत्न चालू आहे, पण मला मदत मिळत नाही. म्हटलं कोणाबरोबर करताय? म्हणे BSNL बरोबर. म्हटलं सर माझी एकच शर्त आहे की मी सर फ्री काहीच करत नाही, तर तुम्ही मला जर पेड टाइमली केलं तर सर तुम्ही नेक्स्ट मंथ इनॉग्रेट करू शकता. तर ते हसले, म्हणाले ठीक आहे, मी MP लॅट्स कडनं मी करवतो. आणि त्यांनी मग कलेक्टर तिरुवनंतपुरमला सांगितलं आणि आम्ही जे सांगितलं तेवढे पैसे ट्रान्सफर केले. एक्झॅक्ट 1 महिन्यानंतर मी त्यांना रिंग केलं आणि म्हटलं सर ते रेडी आहे, तुम्ही इनॉग्रेट करू शकता. ते म्हणाले मी तर US मध्ये आहे, मला तर वाटलंच नव्हतं, मी 6 महिन्यापासून तिथे स्ट्रगल करतोय आणि तू म्हणतो 1 महिन्यात होऊन जाईल. तर मला वाटलं जर सगळे सांगतात तसं तूही सांगितलं. म्हटलं सर मी अगदी एक्झॅक्ट रेट. गणेशजी त्यांनी 11 जानेवारी 2018 होतं मला वाटतं, त्यांनी मला रिंग केली आणि म्हणाले तू ये इथे इनॉग्रेशन साठी. म्हटलं सर तुम्ही मला बोलवलं तर माझी नोकरी जाईल. नाही, नोकरी जायला अनेक कारण पुरतात आपल्याला. तुम्ही युट्यूबवर तो व्हिडिओ पाहू शकता, ज्यात ते 20 मिनिटं पहिले मल्याळम मध्ये बोलले आणि त्याच्यानंतर इंग्लिश मध्ये बोलले. ते म्हणाले ह्याला समजणार नाही म्हणून मी बोलतोय की आय एम प्राऊड ऑफ दिस ऑर्गनायझेशन विच हॅज स्टूड टू इट्स कमिटमेंट. क्या बात आहे. आणि त्याच्यात जर तुम्ही गेला षणमुखम बीच, कोआलम बीच किंवा तिरुवनंतपुरमच्या म्युनिसिपल गार्डन मध्ये, जेव्हा तुम्ही ऑन करता तर SSID येतं शशी थरूर वायफाय. आणि ते इनॉग्रेट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 9 MPs आणखीन आले. ते म्हणाले आमच्या पण MP लॅट्स मध्ये करून दे, कारण ह्याच्याहून चांगली ऍडव्हर्टाइजमेंट काय असू शकते की माझं नाव ही किती, म्हणजे ही पूर्ण 525 ठिकाणी, म्हणजे 544 पर्यंत जायला पाहिजे खरं तर ती. अगदी आम्ही तुम्हाला एक आणखीन सांगतो, एक मिनिट आणखीन घेईन. केरळाच्या CS ला चीफ सेक्रेटरी जाऊन भेटलो आणि मी म्हटलं सर याच विषयावरती मी एक मिनिटासाठी येतोय, म्हणजे मला माहिती आहे तो विषय म्हणून सांगतो आणि तो लोकांपर्यंत पोहोचायचा आहे म्हणून की एखादी संकल्पना, एखाद्या जर काही हे कंटेंट वाटला की लगेच उचलणारा, म्हणजे तो रत्नपारखी असायला लागतो त्यातला, म्हणूनच हे आहे. तर केरळच्या सर्व शाळांमध्ये तुम्ही एक प्रोजेक्ट राबवला, तोच तुम्ही सांगताय चीफ सेक्रेटरीच्या संदर्भात असं मला वाटतं. तर तो नेमका काय होता? तिथे काय झालं, केरळामध्ये प्रयत्न चालू होते की एज्युकेशन आणि कोलॅबरेशन ह्याच्यावर प्रयत्न करायसाठी सगळ्या स्कूल्सला कनेक्ट करायचं होतं. तर आम्ही केलं ॲज रेल वायर. तर मला त्यांनी विचारलं की तुमचे ट्रेन नेटवर्क तर 2-3 डिस्ट्रिक्ट अशा आहे जसं मलापुरम, तुम्ही 140 किलोमीटर ट्रेन पुढे, तर तुम्ही कसे कलेक्ट कराल? म्हटलं सर असं आहे, तुमच्या मनात जिद्द असली तर तुम्ही काही करू शकता सर. आम्ही ऑन अ प्लॅटफॉर्म ऑफ कोलॅबरेशन आहे. गणेशजी तुम्ही यू वुड बी हॅपी अँड प्राऊड, 1409 शाळा इन केरळा सगळे रेलटेलच्या फायबर एवर आहे, एक्सेप्ट इदुकी अँड वायनाड. दोन डिस्ट्रिक्ट हिली असल्यामुळे आणि तिथे खूप कमी पॉप्युलेशन असल्यामुळे आम्ही ते सोडून बाकी 1409 स्कूल सगळे ऑन रेलटेल फायबर आहे आणि सगळ्यांमध्ये एक्स्ट्रीमली गुड स्पीड येते. आणि तिथे मी काय सुरू केलं, मी प्रत्येक शाळेत जाऊन तिथल्या लोकल केबल ऑपरेटरला बरोबर बोलवून पेरेंट्स टीचर मीटिंग मध्ये अटेंड करायचो. आणि त्याच्यात सगळ्यात मोठा काय फायदा व्हायचा माहितीये का, जो केबल ऑपरेटर कोण असतो, युजली गुंडा असतो, त्याला लोक ट्रीट नाही करत चांगलं. त्याला जेव्हा प्रिन्सिपल बसून मुलांना ऍड्रेस करता तुझ्यामुळे या शाळेत इंटरनेट आलंय, तर साहेब तुम्ही विचार करा, त्याला पर्सनल फिलिंग किती छान येते. आणि त्याचं दिस इज दी की टू सक्सेस की आम्ही केरळामध्ये, आता तुम्ही जाऊन पहा, ऑलमोस्ट एव्हरी हाऊस रेल वायर अवेलेबल आहे. आणि असाच प्रयत्न जसा शाळेला झाला
तसाच मला वाटतं की IIT, IIM आणि जेवढ्या उच्च शिक्षणाच्या जेवढ्या इन्स्टिट्यूट आहेत त्यांचं आणि तुमचं काहीतरी नातं निर्माण झालं, ते नेमकं काय? साहेब, एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा खूप प्रोएक्टिव्ह सुंदर प्रोग्राम आहे, नॅशनल नॉलेज नेटवर्क. तर हो. जेव्हा तो सुरू झाला तर तेव्हा गव्हर्नमेंटनी 3 एजन्सीज पकडल्या, BSNL, रेलटेल आणि PGCIL. तर मी त्यावेळी गुजरातमध्ये पोस्टेड होतो. तर कोणची फिजिबिलिटी आली की इथे कनेक्ट करायचं आहे, की मेल आली की मी त्याला कन्फर्म करायचो की सगळं फिजिबल आहे. जेव्हा की बघा, IIM अहमदाबाद 14 किलोमीटर स्टेशनहून, तुमचं स्पेस ऍप्लिकेशन सेंटर अगेन 11 किलोमीटर हम्म, फ्रॉम स्टेशन, हम्म, हम्म, आनंद युनिव्हर्सिटी, IIT गांधीनगर, IIT आपलं तुमचं NIIT, NIFT, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, सगळे फिजिबल. तर मला लोक विचारायचे कसं फिजिबल? म्हटलं हम्म, सिंपल पार्टनरशिप. हम्म, गुजरात मध्ये गेला, प्रत्येक इन्स्टिट्यूट ऑफ हायर लर्निंग रेलटेलच्या नेटवर्कवर आहे आणि अक्रॉस इंडिया आता अराउंड 700 इन्स्टिट्यूट्स ऑफ हायर लर्निंग रेलटेलच्या नेटवर्कवर आहे थ्रू दी NKN. ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा सुंदर प्रोग्राम आहे. त्याचं युटिलायझेशन आपण आणखी केलं पाहिजे. हे होतं की अनहिंडर्ड reliable access to all institutes of higher learning so that the information and knowledge base can be shared. खूप सुंदर प्रोग्राम आहे. तर तो त्या दिशा आम्ही वी आर हॅपी की आम्ही पण त्यात कंट्रीब्यूट करतोय ऍज रेलटेल. मला म्हणजे आपले विषय आपला संबंधित तुमचं करिअर आहे असं जरी असलं तरी मला आतली माहिती आहे की आपण हे आपल्या करिअरचा फार मोठा आधारस्तंभ घरातच आहे. आणि त्या तुमच्या आपल्या बेटर हाफ मिसेस सुमेधा जी आहेत, आणि त्या गणितातल्या आणि त्याही ऍडव्हान्स गणितातल्या खूप चांगल्या नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या शिक्षिका आहेत, ज्यांना ऑनलाईन शिक्षणामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरची हे आहे. मला आधी सुरुवात घरापासून होते की नाही बघायचंय की त्या या नेटवर्कचा किती वापर करतात. गणेशजी, ऍक्च्युली माझी बायको ती सुमेघा लिहिते, सुमेघा. ओके SUMEGHA. ओके ओके. हा. बेसिकली इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, ग्रॅज्युएट इंजिनियर फ्रॉम अमरावती इंजिनिअरिंग कॉलेज, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज अमरावती. आणि बिकॉज माझ्या सुरुवातीला खूप साऱ्या ट्रान्सफर्स होत होत्या, तर तिला रेग्युलर जॉब नाही पकडता आला. नॅचरली एकाला कोणाला तरी कॉम्प्रोमाइज करावं. तर तिचं मॅथ्स मध्ये छान पकड आहे. शी इज व्हेरी गुड ॲट मॅथ. तर त्यांनी फ्युचर विस्टा ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी होती. एक सिरियल ऑन्टरप्रेन्योर, नाव गणेश साऊथ इंडियामध्ये .com आणि अशा खूप कंपनीज त्यांनी उभ्या केल्या आणि ते सिरियल ऑन्टरप्रेन्योर. त्यांची कंपनी होती जी इंटरनॅशनल स्टुडंट्सला शिकवायची. त्याच्यात ती अकॅडमिशियन म्हणजे ती टीचर्सला ट्रेन करायची की कसं तुम्हाला शिकवलं पाहिजे, कसं तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे. तर ती शी कंटिन्यूज टू टीच ऑनलाईन वेरियस स्टुडंट्स अक्रॉस द वर्ल्ड. ते मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स सगळं शिकवते. पण समहाऊ आय वुड से मॅथमॅटिक्स माझ्या घरात आहे. माझे वडिलांचे वडील पण मॅथमॅटिक्सचे टीचर होते उज्जैनला. माझे वडील गणितात ऍब्सोल्युटली स्टनिंग, म्हणजे ते तुम्हाला काही कुठे अडकलं, तुम्ही इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स किंवा तुमचं 11th तर सोडूनच द्या, कुठे अडकलं तुम्ही नुसतं सांगा आणि ते मला तुम्हाला अशा चुटकीत सॉल्व्ह करून द्यायचे. ट्रिग्नोमेट्री असो, स्टॅटिस्टिक्स असो, जॉमेट्री, काही तुम्ही सांगा. त्यांचं वैशिष्ट्य त्यांच्या सेवेमध्ये पण आहे. त्यांच्या काळात त्यांनी जे मध्य प्रदेशातले ब्रिजेस त्यावेळेस बांधलेले आहेत, त्यांचे आयुष्य आजही आणखीन तितकंच परफेक्ट आहेत. आणि ते सगळे ब्रिजेस त्यांनी बांधलेले, त्यांच्या निगराणीखाली झालेले, म्हणून आजही ते ओळखले जातात. याची थोडीशी कल्पना मला आहे. तर त्यांचं त्यातलं जे रस्ते बांधणी आणि याच्यावरचं जे मास्टरी होती ती वादातीत आहे. पण त्यातलं काही स्पेशल वैशिष्ट्य 2 मिनिटं सांगून मग आपण पुन्हा पुढे आपण आपल्या मुलाखतीकडे जाऊया. गणेशजी, माझे वडील वॉज वन ऑफ द फर्स्ट पर्सन अक्रॉस एशिया पॅसिफिक ज्यांना इंटरनॅशनल रोड फेडरेशननी 71 मध्ये स्कॉलरशिपवर MS इन ट्रॅफिक इंजिनिअरिंग करायला ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी US मध्ये बोलवलं होतं. त्यांनी 71 to 73 मध्ये MS केलं आणि ते आपल्या बॅचचे टॉपर होते. त्यांचा जर्मन प्रोफेसर होता, तो म्हणाला की ही टेक्नॉलॉजी इंडियामध्ये यायला 20 वर्ष लागतील, तर काय करशील जाऊन परत. समहाऊ माझी आई अगदी ऍब्सोल्युटली व्हेजिटेरियन असल्यामुळे ती म्हणाली मी इथे नाही राहू शकत.
त्या चक्करमध्ये आम्ही परत आलो आणि तुम्हाला आता हे सरकास्टिक वाटेल की सरकारमध्ये कसं व्हॅल्यू असतं कॉम्पिटन्सचं ते अमेरिकाहून येताच त्यांना अंबिकापूरमध्ये पोस्ट केलं सरगुजा. आदिवासी अगदी कोपऱ्यात जिथे ट्रेन कनेक्टिव्हिटी नाही, कुठूनही जायचं असेल तर तुम्हाला 3 तास 5 तास बिलासपूर, रायगड, अनूपपूर नियरेस्ट ट्रेन कनेक्टिव्हिटी अनूपपूरमध्ये होती, जे मला 4-5 तास लागायचे. पण त्यांनी त्या तिथे कार्यकाळात सगळ्यात बेस्ट ब्रिजेस ऑन रेहंड, गनगुट्टा, चांदनी ब्रिजेस बांधून काढले. मग प्रीकास्ट घरं बनवली वे बॅक इन 73, 74, 75, जे सेल्फ आता आम्ही ते ऐकतोय शिर्के यांच्यामुळे पुण्यामध्ये जे ऐकतोय ते तेव्हा झालंय. खरंय. तेव्हा केलेले आणि भयानक वेळेचे शिस्त पाळायचे वडील. म्हणजे ठीक आहे, आईलाही खूप त्रास व्हायचा कारण म्हटलं 8 वाजता जाईन तर 8 वाजता गेलेले. तर जसं त्या मीटिंग्स असायच्या तर कोणी कॉल केल्या इन्क्लुडिंग मिनिस्टरने की 11 वाजता मीटिंग आहे, तर जर 11 वाजता ते पोहोचले आणि कोणी नसले तर ते एक चिट सोडून निघून जायचे की मी 11ला आलो तर तुम्ही नव्हता. तर त्यांच्यातला जो करारीपणा आहे, त्यांच्यातली जी शिस्त आहे, त्यांच्यातले जे वेळेचं कमिटमेंट आहे, ते सगळं तुमच्यात उतरलंय. ते उदाहरणात आपल्या समोर दिसतंय. आपण आपल्या विषयाकडे पुन्हा वळूया की मला आपण जे सांगत होता की गुगलशी आपण स्टेशनच्या बाबतीमध्ये केलं. असाच एक प्रयोग झाला की काही विशिष्ट ठराविक ट्रेनमध्ये आपण वायफाय देण्याची व्यवस्था केली. कारण जसं विमानामध्ये 2 तास तुम्ही बसून असता आणि त्यावेळेस जे मॅगझिन समोर आहे त्या मॅगझिन तेवढा त्याच्यातली जी जाहिरात आहे आणि ती जाहिरात परफेक्ट होते, तर तिथे जे जे डोळ्याला दिसतं प्रत्येकाच्या ती त्याच्या डोक्यात उतरते. म्हणजे कमर्शियल उपयोग म्हणून रेल्वेचाही अशाच प्रकारे उपयोग होऊ शकतो. अशा विचाराने वायफाय जरी फ्री असलं तर त्यातनं जे ज्या पूर्ण आणि ते ओव्हरनाईट प्रवास करत असतात साधारणपणे, तर तेवढ्या वेळामध्ये जो रेव्हेन्यू होऊ शकतो त्यांनाही बेनिफिट आणि रेल्वेला पण. तर असे काही प्रयोग आपण काही ट्रेनमध्ये नक्कीच केले. पण ते सगळे प्रयोग बाकी रेल्वे गाड्यांमध्ये रिप्लिकेट होण्याला काय अडचण आली? अर्थात हा पॉलिसी डिसिजन आहे, पण सुरुवातीला जे केले होते प्रयोग ते सॅटेलाइट यूज करून केले होते. पण सॅटेलाइट मध्ये लिमिटेशन असतं की मला एक डिले येतं आणि स्पीड्स कमी मिळतात. आता स्टेशनवर वायफाय झाल्यामुळे आणि मोबाईल नेटवर्क बाजूला असल्यामुळे त्यांचं सिम बॉन्डिंग करून तुम्ही टेक्नॉलॉजी वाईज जर मला विचारलं तर आता ते पुष्कळ लिमिट पर्यंत संभव आहे. आणि या डायरेक्शन मध्ये आम्ही काही कामं पण करतोय, पण ते थोडस मला असं वाटतं तो थोडासा विषय असा आहे की हरकत नाही. नाही हरकत नाही. फक्त म्हणजे असा याच्यावरती विचार चालू आहे. तुम्हाला काही सांगतो. नाही विचार प्रॅक्टिकली होत आहे. आणि ह्याच्यात काय होईल, तुम्ही काहीच दिवसात जर तुम्ही ट्रॅव्हल करत असला तर तुम्हाला तुमच्या चॉईसचे तुम्ही ट्रेडिंग करू शकता ऑनलाईन, तुम्ही कंटेंट पाहू शकता, तुम्ही एज्युकेशन करू शकता, तुम्ही हेल्थ सिस्टम्स पाहू शकता. हे लवकरच येत आहे. म्हणजे ऑलरेडी इट इज इन पाईपलाईन ऑलरेडी. आणि त्याचबरोबर आता म्हणजे जेव्हा आपण आधी सर्व्हिस प्रोव्हायडर होता अशी जी एक स्थिती होती, पण आता तुम्ही स्वतः इंटरनेट आणि ब्रॉडबँड लोकांपर्यंत पोहोचू शकता. आणि तुम्ही जे पार्टनरशिप जसं म्हटलं की शहरामध्ये जसं तुम्हाला केबल ऑपरेटर्सनी त्या पार्टनरशिप मिळवली, तसं ज्या शहरामध्ये मोठं स्टेशन आहे किंवा छोटं स्टेशन असेल, पण त्या गावातल्या सर्वांच्या घरापर्यंत जर इंटरनेट पोहोचवायचं असेल तर एक युथला त्या गावातल्या एक ह्याचं साधन उपजीविकेचं म्हटल्यापेक्षा त्याला एक नवीन एंटरप्रिन्योरशिप तयार होऊ शकते. तर तशा प्रकारची काही पुढची योजना किंवा तसं काही ऑलरेडी चालू आहे का की कुणाला आपापल्या गावामध्ये आणि ते फक्त स्टेशनच्या जवळ असणाऱ्या गावामध्ये होऊ शकतं की जिथून रेल्वे रूळ गेलेत तिथं पण होऊ शकतं? साहेब आता तुम्हाला सांगू, आपले ऑलरेडी 7,000 स्टेशन्स आहेत, ज्याच्यातनं अप्रॉक्सिमेटली 6,000 स्टेशनवर ऑलरेडी ऑप्टिकल फायबर अवेलेबल आहे. ठीक आहे. आणि हे जे आता आम्ही स्टेशन वायफाय केलं त्यामुळे हे सगळ्या स्टेशन्सवर ऑप्टिकल ड्रॉपिंग अवेलेबल आहे. आणि रेलवायरचा मुख्य उद्देश हाच होता, सेल्फ सस्टेनेबल, लोकल एम्प्लॉयमेंट जनरेशन, प्रोव्हाइडिंग रिलायबल कनेक्टिव्हिटी अँड क्रिएटिंग इन टर्न मल्टिपल एव्हेन्यूज फॉर एम्प्लॉयमेंट. कारण की एकदा जर नेट पोचलं ना
तर तुमचं लोकल ट्रॅव्हल एजन्सी सुरू होऊ शकते, लोकल ॲडव्हर्टायझिंग एजन्सी सुरू होऊ शकते, लोकल बँकिंग सुरू होऊ शकतं, लोकल मर्चंडायझिंग सुरू होऊ शकतं. आणि तो मनुष्य तुमचा जितके हे Amazon, Flipkart आणि जितके असे ई-कॉमर्स आहे ना, त्यांचा तो लोकल रिप्रेझेंटेटिव्ह बनू शकतो. हा आमचा ऑलरेडी एक खूप स्ट्रॉंग प्रोग्राम आहे ज्याचं नाव आहे रेलवायर साथी. सर, त्यात याच्या आमचा फक्त उद्देश आपल्याला फक्त एक मध्ये छेडतो, कारण त्याच्याने लोकांचं या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. यासाठी तुम्ही जी लिस्ट आउट केली या सर्व्हिसच्या व्यवस्थेची जेवढी, त्याच्यात आणखी एक विषय जोडता येऊ शकतो का, की हे बाकी कुणाही पेक्षा जास्त किफायतशीर आहे? किफायतशीर शब्द जोडता येईल का याला, अगदी हे तुम्ही करू नेटवर्क? शकता. तुम्हाला सांगेन की तुम्ही railwire.co.in वर जाऊन पहा, तर तुम्हाला त्याचे रेट्स तुमच्या स्टेट वाईज दिसतील आणि ते कोणत्याही ऑपरेटरहून जास्त म्हणजे तुम्हाला पाहायला मिळेल की दे आर मोर इकॉनॉमिकल इन मोस्ट ऑफ द केसेस. होय. आणि एक आणखी तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्ट सांगायच्या इच्छुक आहे की जे तुम्हाला घरी इंटरनेट मिळतं ना कोणत्याही कंपनीकडनं, त्यात एक खूप मॅजिकल गोष्ट आहे जी लोकांना सांगत नाही, त्याला म्हणतात कंटेन्शन रेशो. म्हणजे जसं आजच्या तारखेत तुम्हाला मी म्हटलं की तुम्हाला 10 MB कनेक्शन आहे, हा तर तुम्ही जर आज माझ्या सांगितल्यानंतर टर्म्स अँड कंडिशन्स वाचल्या, बारीक खाली लिहिलेलं मिळेल की हा कंटेन्शन रेशो इज 124 और 1:48. त्याचा अर्थ हा की तुमचा 10 MB 24 लोकांमध्ये किंवा 48 लोकांमध्ये डिस्ट्रीब्युटेड आहे. आणि ओ स्टॅटिस्टिक्स जेव्हा ते नसतील करत तर तेव्हा तुम्हाला 10 मिळेल, नाही तर तुम्हाला 10/24 किंवा 10/48 मिळेल. आमच्या हा केसमध्ये आम्ही गॅरंटी देतो की कंटेन्शन रेशो इज 1:8. त्यामुळे तुम्हाला सर्व्हिसेस मच सुपिरियर टू एनीबडी आहे. हे 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 वैशिष्ट्य मात्र नक्कीच लोकांना माहित असणं गरजेचं होतं, आवश्यक होतं. की लोकांना कळत नाही की त्यांना, जसं तुम्ही म्हणाल तर लोकल केबल ऑपरेटर तुम्हाला 500 MB चा प्लॅन देतो आणि तुम्ही मेजर करायला जाल तर तुम्हाला 10 MB मिळेल, कारण की तो 1/50 असतो, जेव्हा की बरोबर. आमच्या केसमध्ये तुम्हाला 1/. तर हे म्हणून तुम्हाला ऍपल टू ऍपल कंपॅरिझन इसेन्शियल हे हे एक जागृत कस्टमर म्हणून माहिती असलं पाहिजे. होय होय होय. आता मी शेवटच्या टप्प्यात येतोय आपल्या मुलाखतीच्या. तर त्या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येत असताना आपण शिक्षणाच्या दृष्टीनं पण सांगितलं, ई कॉमर्सच्या दृष्टीनं पण सांगितलं, परंतु आणखी एक मोठा महत्वाचा जो देशभरातला मोठा समूह हा शेतकरी आहे. आणि या सरकारने शेतीचा विचार असा केलाय की आता ई मंडी होऊन बसली. आता त्यातले मधले दलाल भरपूर बऱ्यापैकी कमी झाले, तरीही त्याची टेक्नॉलॉजी माहित नसल्यामुळं टेक्निकल दलाल अजून आहेत. कारण शेतकरी अजून त्याच्या मालाला प्रॉपर भाव स्वतः डायरेक्ट ग्राहकापर्यंत पोहोचत नाही अजूनही. तो मध्यंतरी कोणीतरी व्यवस्था आहे अशी की जी बाजार मंडीपासून टेक्निकल मंडीपर्यंत आली आहे. तर शेतकरींना जोडण्यासाठी हे ही आपली कंपनी कशी उपयोगी पडू शकते, तो त्याचा माल डायरेक्ट ग्राहकापर्यंत कसा पोहोचू शकतो? आता तुम्ही बघा या स्पेसमध्ये खूप साऱ्या कंपनीज खूप छान काम करतात. जसं ITCचं काय बरं ते त्याचं काय ब्रँड नेम आहे, ते गावागावांमध्ये त्यांनी कनेक्टिव्हिटी पोचवून त्याला ते काहीतरी म्हणतात, ई मंडी काहीतरी म्हणतात. हा पण हा. त्यांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता कनेक्टिव्हिटीचा. त्यांची कनेक्टिव्हिटी चालायची नाही, काही प्रॉब्लेम. आता आम्ही जागी जसं आम्ही MP मध्ये 890-900 ग्रामपंचायतला रेलटेल कनेक्शन आहे. तसंच इव्हन कर्नाटकामध्ये 350. मग भारतनेटमध्ये पण आम्ही काम करतोय, तर त्यात अराउंड 6000 ग्रामपंचायत गुजरातमध्ये रेलटेलनी कनेक्ट केले. आता आपण जे सांगताय की ग्रामपंचायत म्हणजे तिथे इसेन्शियली स्टेशन किंवा रेल्वे रूळ गेला पाहिजे असं काही बंधन नाही, तुम्ही त्याही शिवाय त्या गावापर्यंत पोहोचू शकता. एक्झॅक्टली ते करतोय. तर आता हळूहळू आपलं नेटवर्क एक्सटेंड करून आम्ही अशा सगळ्या जागी पोहोचायचा प्रयत्न करतोय जिथे लोकांना आम्ही रिलायबल कनेक्टिव्हिटी देऊ शकू. तर गणेशजी, जर आपण सगळे पॉझिटिव्ह माइंडसेटनी कोलॅबोरेटिव्ह प्लॅटफॉर्मवर काम केलं ना, तर मला असं वाटतं काहीच दिवसात, कारण बघा डिजिटायझेशनने एक ट्रान्सपरन्सी येते. आता पहिले एलिट लोकांनाच माहिती असायचं की गव्हर्नमेंटच्या काय स्कीम्स आहे, कुठे ऍडमिशन मिळतात, कुठे बरोबर. स्कॉलरशिप्स अवेलेबल आहे.
आणि ती आर्बिट्रेज लोक यूज करायची, ज्याला इन्फॉर्मेशन माहिती आहे तो दुसऱ्याला शेअर करायला स्वतःसाठी काहीतरी मागायचा. बघा आता आपले जसं आपले आपले दर्शक किती जागृत आहेत, त्यांनी लगेच पोहोचवलं माझ्यापर्यंत. ई चौपाल आहे त्याचं नाव. हा येस, ई चॉप आलंय. आणि आता अगदी करेक्ट म्हणतात ते. तर तुम्हाला मी हळूहळू डिजिटायझेशन मध्ये डेमोक्रेटायझेशन होत आहे, कारण तुम्हाला फक्त एक गुगल सर्च म्हणून कळतं की काय काय गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत, खरं काय काय खरं. मदती म्हणजे काय अवेलेबल आहे. तर तुम्ही जर लोकांना कनेक्टिव्हिटी चीप आणि रिलायबल दिली ना, ते देश खूप प्रगती करेल. आपल्याला त्याच दिशेमध्ये काम. काम करताय तुम्ही. जे या सभेमध्ये आलात आणि तुमच्यावरती जेव्हा जबाबदारी दिली, तुम्ही आता सांगितलं की हे एक माझं अपत्याचं जसं प्रेम जितकं मी त्याच्याशी करतो तसं ते आपण कंपनी वाढवत नेली. मग आपण असं करत असताना आपल्या अपत्याचं उद्याचं भवितव्याचं एक स्वप्न पाहतो की हे माझा मुलगा असा असा पुढे जाईल आणि असा किमान इथपर्यंत तो पोहोचेल. तसं हे जे तुमचं तिसरं अपत्य आहे, आपले 2 अपत्य, एक लॉ मध्ये आहे आणि एक याच्यात शिक्षणामध्ये जे आहेत, तसं हे जे आपलं तिसरं जास्त जवळचं हृदयाशी जोडलेलं आपलं जे अपत्य आहे, त्याचं तुमचं ड्रीम शेवटी त्याच्याबद्दलचं नेमकं काय आहे? तुमच्या मनातली कल्पना काय, ड्रीम काय आहे या विषयातलं? साहेब, आता आम्ही मिनीरत्न आहे. आता आम्ही फक्त एकच टेलिकॉम कंपनी आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, जी कन्सिस्टंटली प्रॉफिटेबल, कन्सिस्टंटली डिव्हिडंड पेइंग, कन्सिस्टंटली डेट फ्री. माझं ड्रीम आहे ह्याला महारत्ना कंपनी करण्याचं. माझं प्लॅन आहे की नेक्स्ट 3 वर्षात आम्ही 10,000 कोटी टर्नओव्हर टच झालो पाहिजे. तर त्या ड्रीम मध्ये हे जे ड्रीम आहे अगदी इझिली पॉसिबल आहे. फक्त तुमचं ध्येय क्लिअर असलं पाहिजे. ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी अँड ओनरशिप, दॅट इज व्हॉट इज क्रुशियल टू ड्राईव्ह गुड बिझनेसेस, अँड दॅट इज व्हॉट शुड बी द ड्रायव्हिंग फोर्सेस. दॅट इज व्हॉट आय स्ट्रॉंगली बिलीव्ह इन. हे मार्ग कठीण आहे. या मार्गात जेव्हा तुम्ही हा मार्ग चूज करतात, तुम्हाला खूप जास्त मित्र सापडतात. पण खूप चांगली लोक पण बरोबर मदतीला असतात. आणि आपल्या पण ग्रुपमध्ये खूप सारी लोक अशी आहेत ज्यांना मी मनापूर्वक धन्यवाद देईन, तुम्ही इन्क्लुडेड, जी लोक सारखी मदतीला बरोबर असतात. आणि त्यामुळे एक तुमचं मोटिवेशन असतं की तुम्हाला किती लोक पुढे मागे खेचायला असले तरी तुम्ही आपल्या ध्येयावर टिकून चांगली कामं करत राहा. अगदी म्हणजे खरं तर तसा हा समजायला तांत्रिकदृष्ट्या अत्यंत अवजड किंवा खूप अवघड असा वाटणारा विषय होता, पण आपण तो इतक्या सहज साध्य समजणाऱ्या भाषेत सांगितला. आणि सुरुवात म्हणजे मुळात हा विषय घेत असताना सगळ्यांच्या घरात आत्ता जो भेडसावणारा प्रश्न आहे त्याच्याशी संबंधित होता. आणि हे कोणालाही माहित नव्हतं किंवा कळत नव्हतं की अगदी आपल्याकडे असणाऱ्या सर्व ऑप्शन मध्ये हेही एक ऑप्शन, आणि ते सशक्त आहे आणि ते किती वेगळ्या प्रकारे फायदेशीर आहे तुम्ही सांगितलं, लिस्ट आउट केलं. आणि त्यामुळं मी आता एक हा सांगा सांगा. हा हा ऍड्रेस नोट करा, www.railbuyer.co.in. आणखी एकदा रिपीट करा, आणखी एकदा रिपीट करा. railbuyer.co.in. आणि टोल फ्री नंबर आहे 1800-1039-139. तुम्हाला कुठेही इंडियात गरज असली ह्याच्यावर रिंग करा किंवा या वेबसाईटवर जा आणि तुम्ही आपली रिक्वायरमेंट टाका. एक त्याच्यावर ऑटोमेटेड रिस्पॉन्स सिस्टम पण आहे, आणि जिथे जिथे आम्ही फिजिबल आहे कोणीतरी लगेच कॉन्टॅक्ट करेल आणि तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करेल. हळूहळू आम्ही सगळीकडे पोहोचतो. अजून आमची लिमिटेशन्स आहे काही काही जागी, पण तरी खूप पार्टनर्स आहे आणि खूप साऱ्या जागी आम्ही अवेलेबल आहे. तर वी वुड लव्ह टू सर्व्ह यू. अगदी आपण जे सांगितलं, लोकांच्या मनामध्ये पहिल्यापासूनच नुसतं मामाच्या घरी गावाला जाण्यासाठी जुगजुग गाडी अशी रेल्वेची जी प्रतिमा आहे, ती त्याचबरोबर प्रत्यक्ष मनाने नाही तर प्रत्यक्ष दृश्य स्वरूपामध्ये, मला जर सुस्पष्टपणे आवाज नाही तर त्याचा चेहरा दिसणं आणि आपल्या सान्निध्यात आहे असं वाटणं, हा भाव निर्माण करणारी मामासारखीच आणखी एक दुसरी व्यवस्था रेल बायर किंवा रेल टेल ही उपलब्ध आहे. हेच लोकांना माहित नव्हतं. आणि ते किमान या प्लॅटफॉर्मवरती आणि या रागदरबारी रंगतरंग नोकरशाहीचे हा जो उपक्रम सलग चालू आहे प्रत्येक शुक्रवारी रात्री, आणि एका मराठी अधिकारी ज्यांनी दिल्लीमध्ये काहीतरी एक वेगळं काम उभं केलेलं आहे, त्याचा परिचय मराठी भाषकांना जगभरातल्या करून द्यावा आणि त्यांचं करिअर
वैशिष्ट्यपूर्ण हे अभिमानाने सांगायला हरकत नाही की काहीतरी एक वेगळं गुण जो इतरांमध्ये असत नाही तो आहे लगन, शिस्त, वक्तशीरपणा, कामामध्ये पूर्णपणे चॅलेंज स्वीकारणं आणि खूप आउट ऑफ बॉक्स करून विचार करून काहीतरी नवीन निर्माण करणं जे समाजाला उपयोग आहे. अशा प्रकारच्या अनेक अधिकाऱ्यांची मुलाखत या प्लॅटफॉर्मवरती सुरू आहे. त्या कड़ीमध्ये आता आपण आज वायफाय हा विषय घेऊन आशुतोषजींना ऐकलं आणि त्याचा आपण सर्वांनी लाभ घेतला आणि तो प्रत्येक घरात त्याचा लाभ मिळतोय हे आपण आता अनुभवणार आहोत. आपल्या आशुतोषजींनी त्याची वेबसाईटची ऍड्रेस पण दिलेला आहे, टोल फ्री नंबर पण सांगितला आहे आणि मला नक्की कल्पना आहे की या सुविधेच्या इन्फॉर्मेशनचा वापर करून आपला पुढच्या जास्तीत जास्त 1 महिन्यामध्ये टर्नओव्हर अतिशय मोठा वाढणार आहे की प्रत्येक मराठी माणसामध्ये आशुतोषजींमुळे रेलटेल पोचणार आहे हे मला पूर्ण खात्री अशी वाटते. तेवढं ताकद या प्लॅटफॉर्मचे सपोर्टर असणारे नियमित जे पाहतात त्यांची आहे आणि हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि ते या सुविधेचा लाभ घेतील अशी अपेक्षा करूया. आपण सर्वजण जे ऑनलाईन आत्ता ही मुलाखत पाहतात आणि नंतरही सवडीने पुन्हा दिल्ली निवासी जे गणेश रामदासी या YouTube चॅनलवरती आणि राग दरबारी या फेसबुक पेजवरती आपण सवडीने येऊन ऐकणार आहात, स्वतः पाहणार आहात, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही शेअर करणार आहात आणि ही माहिती त्याचा आपण लाभही घेणार आहात. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या शुक्रवारी नवीन अधिकाऱ्यांसोबत नवीन विषय घेऊन. धन्यवाद. थँक्यू गणेशजी. थँक्यू ऑल. नमस्कार. शुभ रात्री.